पोरांची शाळा चालू झाल्यापासून रोज डब्याचं टेन्शनच नाही ताई ना, मला पण असते. कारण 2 डबे द्यावे लागतात. एक चपाती भाजीचा, एक नाश्त्याचा. आज जरासं वेगळं कणी डब्यात नाश्त्याला दिलेलं त्याला म्हणजे थोडंसं आवडीनं खातात पोरं. तर इथं आपलं ऑमलेट असते ना, तसंच ऑमलेट करायचं. फक्त पसरट तव्यामध्ये ठेवायचं आणि पसरून घ्यायचं. थोडंसं मी बटर लावलेलं आहे, म्हणजे बटर लावलं कसं पोरं पण आवडीनं खातात. तर ऑमलेट पसरल्यानंतर त्यावर आपण जी साधी चपाती करतोय ना, ती बिना तेलाची करायची आणि ती त्यावर ठेवायची आणि दोन्ही बाजूनं असं हे बघा, लगेच मी गॅस अगोदर तापवून ठेवल्यामुळं आपलं ऑमलेट पण पटकन भाजलं आणि परतून घेतलं. त्यानंतर कणी ऑमलेटच्या अर्ध्या भागावर चीज असं कणी किसून घ्यायचं. पूर्ण अर्ध्या भागावर कणी पसरून घ्यायचं आणि थोडंसं जास्त प्रमाणातच चीज टाकायचं. म्हणजे पोरं जरा असं काहीतरी वेगळं म्हटलं की आवडीनं खातात आणि डबा पण संपवतात. कारण चपाती भाजी फक्त दोन्ही वेळेला दिलं की नाही पोरं खात नाहीत आणि मग डब्यातनं शिल्लक आणतात. त्यापेक्षा असं काहीतरी बनवायचं म्हणजे आपलं पण समाधान, पोरं पण आवडीनं खातील. तर चीज पसरल्यानंतर त्यावर थोडंसं अजून बटर टाकायचं आणि चपातीला अशी घडी मारायची मी दाखवली तशी. दोन्ही बाजूनं आपलं बटर ठेवायचं आणि गॅस बारीक करायचा. कारण चपाती आणि ऑमलेट आपलं ऑलरेडी भाजलेलं आहे. फक्त चीज थोडंसं आपल्याला विरघळू द्यायचं आहे. एवढं भारी लागते आणि साधी सोपी रेसिपी. असं नाही की वेळ लागते, त्याला जास्तीचा वेळ लागते. मग चपाती भाजी कधी करायची? तर मी चपाती भाजी केल्यानंतर शेवटच्या चपातीचं मी नाश्ता केलेला आहे. म्हणजे 2 डबे आपले होते. एक नाश्त्याचा डबा, एक चपाती भाजीचा डबा, दोन्ही पण तयार होते. तर ही चपाती झाल्यानंतर थोडंसं दोन्ही बाजूनं बटर लावून शेकलं, की अर्धं चाकून असं कट करायचं. म्हणजे देताना असंच डब्यामध्ये द्यायचं. म्हणजे पोरं बघितलं की नाही काहीतरी वेगळं म्हणतात आणि खातात. बारीक गॅसवर हे केल्यामुळे चीज काय लगेचच विरघळते बघा, तुम्हाला दाखवते. बनवायला काही नाही. आपल्या ऑमलेटमध्ये साधं तिखट मीठ घालायचं, थोडंसं हळद टाकायची. तुम्हाला आवडत असेल कोथिंबीर टाकली तरी चालते बघा. मी परत एकदा जवळून दाखवते. मस्त चीज असं विरघळलेलं आहे आणि पोरं पण आवडीनं खातील. एकदा नक्की ट्राय करा.